तुमची कोणती वस्तू हरवली आहे का? मग काळजी करू नका. हरवलेल्या वस्तू शोधणारा पॉवरफुल मंत्र आज मी तुम्हाला सांगणार आहे. होय, हा एक मंत्र तुमची हरवलेली वस्तू नक्कीच शोधून देईल, कारण अनेकांनी याचा अनुभव घेतलाय. हा पॉवरफुल मंत्र कोणता? चला जाणून घेऊया. दैनंदिन जीवनात अनेकदा आपल्या महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्र किंवा दागिने घाईघाईत कुठेतरी ठेवले जातात आणि ऐनवेळी सापडत नाही. अशा वेळी मन अस्वस्थ होतं. त्यावर भारतीय परंपरेत आणि मंत्रशास्त्रामध्ये हरवलेली वस्तू पुन्हा मिळावी यासाठी कार्तवीर्यार्जुन राजाचा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. या श्लोकाचा अर्थ काय आणि तो कसा वापरावा यावर काही माहिती जाणून घेऊया. अनेकदा आपण एखादी वस्तू ठेवून विसरतो किंवा एखादी प्रिय वस्तू हरवते. अशा वेळी कितीही शोधलं तरी ती सापडत नाही. शास्त्रामध्ये कार्तवीर्यार्जुन नावाच्या एका महान राजाचा उल्लेख आहे. त्याचे स्मरण केल्यास गेलेली किंवा हरवलेली वस्तू पुन्हा प्राप्त होते अशी श्रद्धा आहे आणि अशी प्रचिती सुद्धा बऱ्याच जणांना आलेली आहे. तो श्लोक पुढील प्रमाणे: कार्तवीर्य अर्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते. या श्लोकाचा अर्थ असा की कार्तवीर्यार्जुन नावाचा एक महान राजा होता, ज्याला 1000 हात होते. तो अत्यंत सामर्थ्यवान होता, ज्याचे केवळ स्मरण केल्याने किंवा आठवण काढल्याने चोरीला गेलेली किंवा हरवलेली वस्तू पुन्हा प्राप्त होते. आता हा उपाय कसा करावा? तर जेव्हा एखादी वस्तू सापडत नसेल तेव्हा शांत चित्ताने एका जागी बसावं. डोळे मिटून कार्तवीर्यार्जुन राजाचे ध्यान करावे. आधी सांगितलेल्या श्लोकाचा श्रद्धेनं 11, 21 किंवा 108 वेळा जप करावा. हा श्लोक परत एकदा ऐका. कार्तवीर्य अर्जुनो नाम राजा बाहू सहस्रवान तस्य स्मरणमात्रेण गतं नष्टं च लभ्यते. हा मंत्र जपत असताना ती हरवलेली वस्तू आपल्या नजरेसमोर आणावी आणि ती मिळावी अशी प्रार्थना करावी. या मंत्राचे लाभ म्हणजे हा मंत्र केवळ वस्तू शोधण्यासाठी नाही तर एकाग्रता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरतो. शिवाय वस्तू हरवल्यानंतर येणारा ताण आणि भीती या मंत्रामुळे कमी होते. एवढेच नाही तर धार्मिक मान्यतेनुसार जर तुमची वस्तू चोरीला गेली असेल तर हा मंत्र नियमित म्हटल्याने ती परत मिळवण्याचे मार्ग सुद्धा मोकळे होतात. म्हणून हरवलेली वस्तू सापडण्यासाठी हा प्रभावी श्लोक तुम्हीही नक्की म्हणा. अनेकांना याची प्रचिती आली आहे. तुम्हीही करून बघा आणि आपला अनुभव शेअर करायला विसरू नका. आता तुम्हाला हा मंत्र म्हणायला कठीण वाटत असेल तर काही हरकत नाही. हरवलेली वस्तू सापडत नसेल तर काही धार्मिक आणि पारंपरिक मान्यतेनुसार प्रभावी उपाय आहेत, जे श्रद्धेनं केल्यास आपली वस्तू नक्कीच सापडेल असा अनुभव अनेकांनी सांगितलाय. ते म्हणजे पहिले श्री गणेशाची प्रार्थना करावी. हा सर्वात प्रभावी उपाय मानला गेलाय. हरवलेली वस्तू शोधताना सर्वप्रथम गणपती बाप्पाचं स्मरण करावं. शांत बसून मनात ओम गण गणपते नमः या मंत्राचा 21 किंवा 108 वेळा जप करावा. बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे अडलेली कामं सुद्धा मार्गी लागतात. एवढंच नाही तर याही व्यतिरिक्त आपण दिवा लावून प्रार्थना करू शकता. घरात संध्याकाळी किंवा सकाळी देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा आणि हात जोडून म्हणावं की देवा, माझी हरवलेली वस्तू योग्य ठिकाणी सापडू दे. अनेक वेळा प्रार्थनेनंतर अचानक वस्तू दिसते किंवा आठवते तरी. याचबरोबर आपण हरवलेल्या वस्तूसाठी मंगळवारी किंवा शनिवारी एक प्रभावी उपाय करू शकता. तो म्हणजे हनुमान चालीसाचं पठण किंवा मंत्रपठण. हनुमान चालीसा व्यतिरिक्त आपण ओम नमो भगवते हनुमते नमः हा मंत्र 11 वेळा म्हणावा. हनुमानची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढवतात अशी श्रद्धा आहे. याही व्यतिरिक्त तुम्ही तुळशी समोर विनंती करू शकता की हे तुळशी माता, माझी हरवलेली वस्तू सापडण्यास मार्ग दाखव असे मनोभावे म्हणावे. यामुळे नक्कीच तुम्हाला हरवलेली वस्तू सापडण्यास मदत मिळेल. मात्र कोणताही उपाय करताना मनात श्रद्धा असावी. धार्मिक उपाय करताना घाई, राग, अस्वस्थता टाळावी. शांत मनानं शोध घेतल्यास योग्य दिशा नक्कीच मिळते. हे उपाय श्रद्धा, सकारात्मक विचार यावर आधारित आहे. वस्तू सापडो न सापडो पण मन शांत होतं आणि स्मरणशक्ती सुद्धा वाढते. मग तुम्ही हरवलेल्या वस्तूसाठी कोणते प्रभावी उपाय करता? कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे अनुभव शेअर करायला विसरू नका. अशाच प्रकारे सण, उत्सव, व्रतवैकल्य, उपासना, पूजाविधी या संबंधित आणखी काही माहिती हवी असेल किंवा वास्तुशास्त्र, अंकशास्त्र, ज्योतिषशास्त्र या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच तुम्हाला आणखी कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.
या सर्व विषयांवर योग्य आणि संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न नेहमीच राहील. म्हणून कमेंट करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.